वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादीतर्फे जन आक्रोश मोर्चा. जनतेचं समाधान होईपर्यंत स्मार्ट मीटर लावणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याची शशिकांत शिंदेंची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं 16 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे. विभागीय आयुक्तांकडून उपोषणकर्ते राजेंद्र दातेंच्या काही मागण्या मान्य झाल्यानं निर्णय. बुलढाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची बाजी. 21 पैकी 19 जागांवर विजय. माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचंच वर्चस्व. येवला तहसील कार्यालयातील आमसभा विविध प्रश्नांवरून वादळी ठरली. ग्रामस्थांच्या मागणीनंतर 38 गाव पाणीपुरवठा योजनेची वाढीव पाणीपट्टी स्थगित ठेवण्याचा निर्णय, तर समिती बरखास्त करण्याची मागणी अजूनही कायम. यवतमाळच्या वणी तालुक्यात चिखलगाव ग्रामसभेत गोंधळ. उपसरपंचांनी पोलिसांसमोरच अरेरावी करत नागरिकांच्या हातातील माईक फेकल्याचा आरोप. ग्रामस्थांमध्ये गोंधळाचं वातावरण. पुणे महापालिकेत दहीहंडी आणि गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम संदर्भात बैठक संपन्न. बैठकीत एका नागरिकानं आवाजावर निर्बंधांची मागणी केल्यानं गोंधळ. मंडळांच्या कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांनी नागरिकाला बैठकीतून बाहेर काढलं. लातूरच्या कोकळगाव ग्रामसभेत विकास निधी हिशेबावरून हाणामारी. एकाच घरात 2 घरकुलं दिल्याच्या मुद्द्यावरून राडा. हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात कॅफे कॅडलेवर एफडीएची कारवाई. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्यानं कॅफेचा परवाना निलंबित.